नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक छानशी नवीनशी एक रेसिपी आणली आहे। याला काही जण वड्या म्हणतात, काही जण शेंगोळे म्हणतात। हे आहे बाजरीचं पीठ, 2 मोठ्या वाट्या बाजरीचं पीठ आहे। त्यात आपण आता लसूण आणि जिरे कुटले ते टाकून घेते। कोथिंबीर खूप वापरायची आहे। त्यात 2 चमचे तिखट, हे थोडंसं 2-2.5 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे 1-1.5 चमचा मीठ आणि थोडे 1 चमचा ओवा तीळ मिक्स केलेली आहे, 1 चमचा ओवा। आता हे छान भाकरीचं पीठ मळतो तसं मळून घ्यावे। आपलं हे पीठ छान मळून झालं आहे। मी याचे 2 भाग केले आहे, कारण हे आपल्याला 2 प्रकारे करता येतं। मी आज तुम्हाला या व्हिडिओत 2 प्रकारचं सांगणार आहे। एक मी रश्श्याचे बनवणार आहे आणि एक सुके कांदा घालून बनवणार आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला रश्श्याचे सांगते। मी एक पॅन ठेवून घेतला आहे गॅसवर, त्यात आता थोडं तेल घालते आणि त्याला एक फोडणी देते। फोडणीला घालणार आहोत थोडे जिरे। पिठात आपलं ऑलरेडी तिखट असल्यामुळे आपण फोडणीच्या पाण्यात फक्त अर्धा चमचा तिखट, अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत, थोडी कोथिंबीर आणि 2 ग्लास पाणी सोडायचं आहे। आणि पिठात आपलं मीठ असल्यामुळे फक्त पाण्याला फोडणीला थोडंसं 1 पाव चमचा मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत या पिठाचे आपण जी मेन रेसिपी आहे शेंगोळे, ते असे बोटाच्या आकाराचे असे जाड जाड करून ठेवायचे आहे। उकळी आले की आपण हे पाण्यात सोडणार आहोत। पाण्याला उकळी आली आहे। आता मी ह्या सगळ्या शेंगोळ्या त्यात सोडून देते। माझ्या आता ह्या सगळ्या पिठाच्या शेंगोळ्या तयार करून झाल्या आहेत। पाण्यात आता ह्या छान शिजत आहेत, पण ह्या टाकल्याबरोबर लगेच आपण त्यात चमचा घालायचा नाही। एक 5 मिनटं त्यांना तिथं शिजू द्यायचं, त्या पक्क्या होतात, मग आपण त्यांना चमच्याने चाळू शकतो। आता ह्या दुसऱ्या पिठाच्या मी आपल्या कांद्याच्या सुक्या अशा करून घेते। कढई ठेवली आहे, गॅस गरम आहे। याला तेल थोडंसं 1 चमचा जास्त घालावं। तेल तापत आले की त्यात कांदा घाला। तेल तापत आले, आता त्यात जिरे घातले, त्यात आपण कांदा घालून घेऊयात। एक मोठा कांदा टाकायचा, छान त्याला असं पसरवून द्यायचा। थोडी कोथिंबीर टाकायची, गॅस कमी करायचा। कांदा कमी आचेवर होऊ द्यायचा। तोपर्यंत आपण ह्या आपल्या रस्स्याच्या शेंगोळ्या बघूयात। हे पहा, छान उकळी आल्यामुळे त्या छान शिजल्या आहेत, फुटल्या नाही, अखंड आहेत तशाच तशा। आता त्यांना शिजू द्यायचे आपल्याला, एक 10 ते 15 मिनटं छान शिजू देऊयात। आपला कांदा छान वाफला आहे, म्हणजे शेंगोळ्या पण सगळ्या झाल्या आहेत करून। आता ह्या अशा हळूहळू सगळ्या व्यवस्थित पसरवून त्याच्यावर असे छान रचून द्यायच्या। एकदम गोळा नाही टाकायचा, एक 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 करून पसरवून द्यायच्या। ह्या माझ्या अशा छान रचून झाल्या आहेत। वरून 1 चमचा फक्त थोडं तेल घालणार आहे आणि त्यावर आपण छान झाकण ठेवायचं आणि ह्या झाकणावर अगदी कपभर, अगदी अर्धा कप 1 कप पाणी घालायचं आणि मंद गॅसवर त्याला एक 10 मिनटात बघायचं। ह्या वड्या आता आपल्या छान झालेल्या आहेत, ह्या अगदी सर्व करण्यासारख्या झाल्या आहेत। ह्या आता तुम्हाला प्रश्न पडेल, ह्या कशा खाव्या, याच्यासोबत काय खावं, ते मी तुम्हाला लगेच सांगते। शब्दाने सर्व करायच्या। यावर तुम्ही छान बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, निंबू, ही तुमची डिश रेडी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। पहा, ताटावरचं पाणी छान तापलं आहे। आता आपण हे पाणी आपल्या खालच्या वड्यांमध्ये सोडून देऊयात आणि पुन्हा झाकून देऊयात 5 मिनटं। आता आपण पाहूया।
आता आपण ह्या चाळू शकतो. कांदा पण नाही जळाला, वड्या पण नाही तुटल्या ना. अलगद असं हळूवारपणे आपण त्यांना एक 10 मिनटं अजून उलटा पालटा करून शिकूयात. अजून ह्या कच्च्या आहेत, त्यांना एक 10 मिनटं तरी लागतील होण्यासाठी. हे आपल्या कांद्याच्या पण आता छान झालेल्या आहेत. हे मी आता लगेच सर्व करते. तर ह्या कशा खायच्या, यासोबत आपण एक छानशी दह्याची वाटी घेऊयात. वाटी डिश रेडी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.